नमस्कार, मी दीपिका. तुमचं खूप खूप स्वागत आहे डी किचन थिंग्समध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गोडाचा पदार्थ. तो म्हणजे पाकातील गोड दहीपुऱ्या. त्याकरिता मी इथे 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं. आणि 2 कप मैदा घेतलेला आहे. ह्या पुऱ्या तुम्ही नुसत्या मैद्याच्या सुद्धा करू शकता, पण त्यामुळे पुऱ्या लवकर नरम पडतात आणि खायला सुद्धा खुसखुशीत लागत नाही. आता मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 3 ते 4 चम्मच गरम तेलाचं मोहीन घालून घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घेऊया. आता याला आपल्याला दही टाकून भिजवून घ्यायचं आहे. मी इथे पाऊण कप दही घेतलेलं आहे. दही थोडं आंबटच घ्यायचं आहे. दही यामध्ये सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता सगळं दही टाकून मी जवळपास पीठ भिजवलेलं आहे. आता थोडं पाणी टाकून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला पोळीसाठी जसा गोळा तयार करून घेतो त्या पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि आपला गोळा तयार झालेला आहे. हे पीठ भिजवण्याकरिता मी इथे 2 ते 3 चम्मच पाण्याचा वापर केलेला आहे. आता याला झाकून 2 तास बाजूला ठेवून देऊया. पाक बनवण्याकरिता गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये 2 कप साखर घालून घेतलेली आहे आणि 1.5 कप पाणी घालून घेतलेलं आहे. साखर विरघळेपर्यंत चमच्याने याला घोळत राहायचं. याला आता उकळी आलेली आहे. याला हार्डली 5 मिनिट आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. थोडा थिकनेस आला की आपलं पाक तयार आहे. आता इथे 5 मिनिटं झालेले आहे. पाक थोडा घट्ट झालेला आहे आणि बोटाला थोडा चिकटपणा पण वाटत आहे. इथे आपला पाक तयार झालेला आहे. गॅस बंद करून घेऊया आणि यामध्ये विलायची पूड घालून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये फूड कलर आणि केसरसुद्धा घालू शकता. आता इथे मी पुऱ्या बनवायला घेत आहे. पीठ साधारणतः आपण 1.5 तास मुरत ठेवलेलं होतं. आता पिठाचा एक गोळा घेऊन त्याला या पद्धतीने पोळपाटावर मळून घ्यायचं आणि त्याचा पोळी तयार करण्याकरिता एक गोळा तयार करून घ्यायचा. आता याला पोळीसारखं लाटून घ्यायचं. याला खाली कुठल्याही प्रकारचं पीठ वगैरे लावण्याची गरज नाही. ते इझिली लाटून होतं. आता आपली पोळी इथे लाटून झालेली आहे. मी या डब्याच्या साहाय्याने पुऱ्या कट करून घेणार आहे. तुम्ही इथे छोटे गोळे करून सुद्धा पुऱ्या लाटून घेऊ शकता. या पद्धतीने केले तर लवकर पुऱ्या होतात आणि एकाच आकाराचे होतात. इथे पुऱ्या तयार झालेल्या आहेत. माझी पोळी छोटीच लाटून झाल्यामुळे 3च पुऱ्या तयार झाल्या. यापेक्षा मोठी पोळी लाटली तर जास्त पुऱ्या तयार होतील. अशाच प्रकारे पुन्हा एक गोळा घेऊन मी इथे पोळी लाटून घेणार आहे आणि त्याच्या पुऱ्या कट करून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने इथे पुन्हा मी पुऱ्या कट करून घेत आहे आणि अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेणार आहे. इथे मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहे. आता यांना तळून घेऊया. पुऱ्या तळण्याकरिता मी आधीच इथे गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं. आता यामध्ये एक पुरी टाकून पुऱ्या तळून घेऊया. पुरीवर अशा प्रकारे तेल टाकून तिला हलक्या हाताने दाबून घेतलं तर पुरी छान फुगते. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी टम्म पुरी फुगलेली आहे आपली. पुरीला नुसतीच पांढरी काढायची नाही, तिला थोडं गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा आणि मग तिला काढायचं. आता आपली पुरी तयार आहे. तिला मी बाहेर काढून घेणार आहे आणि दुसरी पुरीसुद्धा मी टाकली आहे. तिला त्याच प्रकारे तळून घेणार आहे. अशाच प्रकारे इथे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आहे आणि आपल्या पुऱ्या तळून तयार झालेल्या आहे. आता फायनल स्टेप म्हणजे पुऱ्या पाकातून काढायच्या आहेत.
तर त्याकरिता इथे मी मगाशी तयार करून घेतलेला पाक घेतलेला आहे. हे पाक आपल्याला थोडं कोमट घ्यायचं आहे. पाक थंड झालं होतं, त्याला मी थोडं गरम करून घेतलेलं आहे. आता या पाकामध्ये पुरी टाकून त्याला दोन्ही साईडना पलटवून घ्यायचं आहे, जेणेकरून पाक त्या पुरीला व्यवस्थित लागलं पाहिजे. पाकात ही पुरी 2 सेकंद ठेवून मग तिला काढून घ्यायचं आहे. तर ही पुरी काढताना त्यामध्ये जो एक्स्ट्रा पाक येतो तो आपल्याला निथळून घ्यायचा आहे आणि मग ती पुरी काढून ठेवणार आहे. अशा प्रकारे एका वेळेस 2 किंवा 3 पुऱ्या टाकून या पुऱ्या आपल्याला पाकामधून काढून घ्यायची आहे. बघा, पुन्हा एकदा मी पुरी टाकून दाखवत आहे. पुरी टाकलेली आहे आणि तिला दोन्ही साईडने पलटवून घ्यायचं आहे, जेणेकरून पाक दोन्ही साईडला लागायला हवं. तिला 2 सेकंद ठेवून दुसरी पुरीसुद्धा तशीच टाकून तिलासुद्धा दोन्ही साईडनी पलटवून घेतलेली आहे आणि तिलासुद्धा 2 मिनिटभर ठेवलेली आहे. आता ही पुरी आपल्याला काढून घ्यायची आहे. पाक एक्स्ट्राचा निथळवून काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या मी पाकातून काढून घेत आहे. अशा प्रकारे इथे मी सगळ्या पुऱ्या पाकातून काढून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता, पुऱ्या पाकातून काढल्यानंतर सुद्धा टम्म फुगलेल्या आहेत. अशा प्रकारे कोणताही गोड पदार्थ बनवायला सणावाराची गरज नसते. केव्हाही आणि कधीही तुम्ही बनवून खाऊ शकता. तर चला मग बनवा आणि मला सांगा कसा वाटला तो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी वरती असलेल्या घंटीला वाजवायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपींसोबत दी किचन थिंग्समध्ये. धन्यवाद.